मध्ये NLPचा उपयोग करून मी माझं माइंड प्रोग्रामिंग कसं चेंज करू शकतो? म्हणजे बेसिकली आपलं माइंड शिकतं कसं? म्हणजे एखादी आपल्याला हॅबिट तयार झालेली आहे किंवा आपलं जसा प्रोग्राम तुम्ही सांगितलं की लहानपणी एखादी गोष्ट आपण बघितली, म्हणजे आपण सगळ्याच गोष्टी काय लहानपणी शिकलेलो नाही, पण 7 वर्षानंतर सुद्धा पुढे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टीचे आपल्याला अनुभव येत गेले, आपण कुठून तरी शिकत गेलो आणि मग ते आपलं माइंड सेट चेंज होत गेला. किंवा आपल्या सोबतारी असणारी लोक असतात, त्यांचेही काही आपण विचार घेतले जातात, त्यांच्या काही सवयी आपल्याला घेतल्या जातात. मग आपल्याला जर हे बदलायचं असेल, आपल्या माइंड जर रिप्रोग्रामिंग करायचं असेल, तर NLP कसं युजफुल ठरू शकतं? मी NLPची एक बेसिक खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे ती तुम्हाला सांगतो, ज्याला NLPमध्ये NLP कम्युनिकेशन मॉडेल असं त्याला म्हणलं जातं, की आपल्या आतमधलं जे वर्ल्ड आहे किंवा इमोशन्स ज्या येतात, एक्सपिरियन्स येतो, तो एक्झॅक्टली कसा येतो हा पहिल्यांदा समजून घ्या. एखाद्या पर्सनच्या बाबतीत एखादी एक्सटर्नल घटना घडते, कुठलीही घटना आहे, जसं की त्यानं मुलांना शाळेत सोडलं असेल, आज तो ऑफिसमध्ये गेला असेल, बँकेत गेला असेल, किंवा आज तो कार शिकला असेल, कार नवीन घेतली असेल, मल्टिपल टाईपच्या वेगळ्या घटना दिवसभर घडत असतात. बरोबर, राईट. सो त्या पर्सनचे जे पंचेंद्रिय आहेत, 5 इंद्रिय आहेत, जे डोळे आहे, कान आहे, त्वचा आहे, नाक आहे, जीभ आहे, सो पंचेंद्रिय आहेत, त्या घटनांमध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन आतमध्ये घ्यायला लागलीत. म्हणजे डोळ्यांद्वारे काही काही दिसायला लागले, आवाज ऐकू येत आहेत, किंवा टेस्ट किंवा स्मेल असेल, हे सगळे आतमध्ये एंटर करायला लागलेत. ही इन्फॉर्मेशन जी आतमध्ये येते, ही इन्फॉर्मेशन प्रत्येक सेकंदाला 2.5 मिलियन बीट्स पर सेकंद एवढी इन्फॉर्मेशन प्रत्येक सेकंदाला येत असते. एवढी इन्फॉर्मेशन की आता मी तुमच्यासमोर बसलोय, पण एवढी इन्फॉर्मेशन माझ्या ब्रेनकडे चालली आहे 5 इंद्रियांच्या माध्यमातून, सूक्ष्म सूक्ष्म आणि मोठीतली मोठी. पण ही इन्फॉर्मेशन आतमध्ये गेली तर विचार करा, आपला ब्रेन एका सेकंदाला एवढ्या येणाऱ्या इन्फॉर्मेशनला प्रोसेस नाही करू शकत, हँग होऊन जाईल. गुड. आणि म्हणूनच ब्रेननं त्याला एक फिल्टरिंग सिस्टम डेव्हलप केली, नॅचरली आपल्या आतमध्ये होते. त्याला NLPमध्ये म्हटलं जातं डिलिशन, डिस्टॉर्शन आणि जनरलायझेशन. सो ह्या 3 पद्धतीनं आलेल्या इन्फॉर्मेशनला प्रोसेस केलं असतं. डिलिशन म्हणजे काय, तर दृश्य कितीही दिसत असतील पण सगळेच दृश्य बघितले जाणार नाहीत, नेमकेच बघितले जातील. सो मी कोर्सेसमध्ये ट्रेनिंगमध्ये बऱ्याचदा लोकांना विचारतो, समोर लोक बसलेले असतात, मी त्यांना विचारतो डिलिशन कॉन्सेप्ट शेअर करताना, किंवा मी तुम्हालाही विचारतो, आज तुम्ही घरातून इथं आलात, ऑफिससाठी आलात, येताना 2 व्हीलरवरून किंवा 4 व्हीलरमधून आला असाल, सो तुमच्या समोर एखादी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर होती का? असेल असेल राईट. सो एखादी 2 व्हीलर नक्कीच असेल. त्याचा नंबर सांगू शकाल का? नाही सांगू शकत. याचा अर्थ त्याला नंबर नव्हता असं नव्हतं, त्याला नंबर होता. म्हणजे माइंड ॲक्च्युली ती गोष्ट डिलीट केली. सो याला म्हणतात डिलिशन. सो अशी कितीतरी व्हिज्युअल इन्फॉर्मेशन डिलीट होते, कितीतरी ऑडिटरी इन्फॉर्मेशन ब्रेन डिलीट करून टाकतो, कितीतरी टेस्ट स्मेलची इन्फॉर्मेशन डिलीट करू शकतो. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की काल समजा तुम्ही बँकेत गेला असेल, तर बँकेमध्ये कोणती टेस्ट तुम्ही एक्सपिरियन्स करता आणि कोणता स्मेल होता? सो आता आठवत नाही, पण नव्हता असं नव्हता, तिथं काहीतरी टेस्ट असेल आणि स्मेल सुद्धा असेल, पण ब्रेनकडे आज ती इन्फॉर्मेशन नाही आहे. सो ब्रेन आलेल्या इन्फॉर्मेशन 2.5 मिलियन बीट्स पर सेकंद एवढ्या इन्फॉर्मेशनमधून ही इन्फॉर्मेशन डिलीट, डिस्टॉर्ट आणि जनरलाइज करतो. डिस्टॉर्शन म्हणजे गोष्टींना वेगळ्या पद्धतीनं बघणं, जसं नाही आहे तसं बघणं, त्याला डिस्टॉर्शन म्हटलं जातं. खेळण्यामधल्या काही पाल, काही आपण एखाद्याला घाबरवण्यासाठी टेबलवर देतो, तो बघतो, प्रँक करण्यासाठी ठेवतो, बघितल्या तो एकदम घाबरतो. बाय द वे त्याचं डिस्टॉर्शन होतं की पाल आहे असतं, ते ॲक्च्युली खेळणंच, पण त्याला ते डिस्टॉर्शन होतं. किंवा मृगजळ असतं, आपण रोडवरती बघतो मृगजळ, ते एक डिस्टॉर्शन आहे. पाणी नाही आहे पण मला वाटतं पाणी आहे. सो हे डिस्टॉर्शन क्रिएट होतं आतमध्ये, त्याला म्हणतात डिस्टॉर्शन. त्याच्यामुळं इन्फॉर्मेशन, खरी इन्फॉर्मेशन आतमध्ये जात नाही, मन त्याला लेयर्स लावतं. आणि तिसरा पार्ट आहे जनरलाइज करणं. जनरलायझेशन म्हणजे काय, सिम्पल एक्झाम्पल, समजा आपण बसलोय तर याला आपण टेबल म्हणतो, इथे पाणी आहे, ग्लास आहे, त्याला बुक म्हणतात. सो हे जनरलायझेशन आहे. आपण जनरलाइज केलं की ह्याला बुक म्हणायचं, ह्याला पाण्याचा ग्लास म्हणायचं, याला टेबल म्हणायचं, त्याला फॅन म्हणायचं, याला AC म्हणायचं, याला झाड म्हणायचं, प्लांट्स म्हणायचं. आपण ह्याला जनरलाइज केले. हे जनरलायझेशन केलं नसतं तर मी तुम्हाला कम्युनिकेट करू शकलो नसतो की हे काय आहे किंवा ते काय, ते काय, ते काय, कम्युनिकेट करू शकलो नसतो. अशाच पद्धतीचे जनरलायझेशन, आता हे झाले डे टू डे लाईफमधले. असे लिमिटेड जनरलायझेशन आपल्या लाईफमध्ये लागतात. लिमिटेड जनरलायझेशन म्हणजे काय, की एक जनरलायझेशन असतं की पुरुषांनी रडू नये. सो एक जनरलायझेशन आहे ना, असं थोडीच आहे. किंवा काही लोक म्हणतात की खूप सारे जनरलायझेशन आहे, जसं की मांजर आडवं गेलं की दिवस खराब जातो किंवा काम होत नाही, काम. हे जनरलायझेशन आहे, लिमिटेड जनरलायझेशन आहे. राईट. सो काही लोक असतं की मंगळवारी सकाळी पैसे द्यायचे नाहीत कुणाला, किंवा कुठल्याही दिवशी सकाळी पैसे द्यायचे नाहीत, काही लोकांचं जनरलायझेशन असतं. किंवा काळे ड्रेसचे कपडे घालून निगेटिव्ह एनर्जी पण एक्झॅक्टली उलटं वाली. आता काळ्या शर्ट काढल्यावर एकदम पॉझिटिव्ह चर्चा चालू आहे. गुड. राईट. सो असे कितीतरी लिमिटेड जनरलायझेशन आहेत. आणि हे जनरलायझेशन लोकांविषयी आहेत, मनीविषयी आहेत, देशांविषयी आहेत.
काय वेगळ्या परिस्थितीविषयी, वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांविषयी, दिल्लीतले लोक म्हणजे, मुंबईतले लोक म्हणजे, सो त्यांच्याविषयी जनरलायझेशन आपल्यात. कोकणी लोक कसे असतात, घाटावरचे लोक कसे असतात, घाटावरच्या लोकांचा कोकणी लोकांविषयीचा अप्रोच वेगळा असतो. सो हे जनरलायझेशन लोकांविषयी बनवलेले, त्याला म्हणतात जनरलायझेशन. आणि हे जनरलायझेशन आपल्या बिहेवियरला लीड करत असतात. आता समजा मी जनरलाइज करतो की मांजर आडवं गेल्यामुळे काम होत नाही, आणि मी निघालोय माझ्या कारनं आणि समोरून मांजर आडवं गेलं आणि महत्त्वाच्या मीटिंगला चाललोय. सो माझ्या आतमध्ये माझं बिहेवियर चेंज करायचं काम कोणी केलं? त्या एका जनरलायझेशननं. सो इमिजिएटली मी मागं फिरेन आणि मी माझ्या कामाला जाईन, मीटिंगला जाणार नाही. कदाचित तो पर्सन मलाच प्रोजेक्ट देण्यासाठी वेट करत असेल, पण माझ्या जनरलायझेशननं मलाच लिमिटेशन्स आणल्या. सो अशा कितीतरी जनरलायझेशन, चुकीच्या जनरलायझेशनमुळे इव्हेंट 2 चुकीचा चुकीचा झाला, आणि त्या इव्हेंट 2 मुळे इमोशन चुकीचं झालं आणि ॲक्शन चुकीचं केलं. ॲब्सोल्युटली राईट. सो असे कितीतरी जनरलायझेशन्स आहेत. जसं की एखादा मुलगा एखाद्या घटनेत रडायला लागला आणि त्याचं जनरलायझेशन मुलांनी रडायचं नसतं, तर तो स्वतःची सेल्फ इमेज निगेटिव्ह करायला लागतो. अरे मी वर्दी नाही आहे, मला रडू आलं, मी चुकलो. सो स्वतःची सेल्फ इमेज त्याची पुअर होते, त्याची आयडेंटिटी लो होते, आणि तो म्हणतो अरे मी रडणारा मुलगा आहे, मी सक्षम नाही आहे. सो एक जनरलायझेशन त्याला लिमिटेशन्स असतं. काही लोकांचं जनरलायझेशन पैसे कमवणं खूप अवघड आहे. आता मला सांगा, त्यांच्याकडे एखादा पैसे कमवण्याचा सहज सरळ मार्ग त्यांच्यासमोर आला तर त्यांचं जनरलायझेशन काय करतं? फिल्टर लावतं. नाही हे असं होऊ शकत नाही, मला माहिती आहे कष्टाशिवाय पैसा मिळतच नाही. सो ऑटोमॅटिकली त्याचं बिहेवियर, इव्हेंट 2 वेगळा क्रिएट झाला, इमोशन वेगळी आली, आणि त्याचं बिहेवियर पण वेगळं होऊन जाईल. सो हे जनरलायझेशनची लिमिटेशन्स आहेत, आणि ह्यामुळे आपले बिहेवियर ड्राईव्ह होतात. सो ह्या 3 लेअरच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन आतमध्ये येते, आणि 134 बीट्स पर सेकंद एवढी इन्फॉर्मेशन ब्रेनमध्ये ॲक्च्युली पोहोचते. म्हणजे एवढी घटना आहे, त्यातली एवढीच घटना ॲक्च्युली आतमध्ये पोहोचली. बरोबर. आणि आपले इमोशन येतात ते ह्या एवढ्याच 134 बीट्समधून येतात. म्हणजे ॲक्च्युली इव्हेंट 1 जो घडला आहे त्याचा ब्रेननं इव्हेंट 2 इथं घडवला आहे, आणि इव्हेंट 2 घडला आहे त्याच्यानुसार इमोशन यायला लागले. मग माझ्या लाईफमध्ये मनीविषयी किंवा ज्या काही घटना घडतात त्याच्याविषयी जी इमोशन मला इथे आहे, ती इमोशन इव्हेंट 1 मुळे येत नाही, तर इव्हेंट 2 मुळे यायला लागली, जी माझ्या ब्रेननं घडवलेली आहे. कारण इव्हेंट 1 मध्ये कितीतरी इन्फॉर्मेशन आहे, पण माझा ब्रेन त्याला घेत नाही आहे. त्यातली ठराविक इन्फॉर्मेशन आहे आणि इमोशन क्रिएट करायला लागलाय, आणि ती जी इमोशन क्रिएट करायला लागलाय त्याला जबाबदार इव्हेंट 2 आहे. पण प्रश्न असा आहे की हा इव्हेंट 2 कुणी क्रिएट केला? तुम्हीच केलाय, आपल्या मनानं क्रिएट केलाय. मग हा इव्हेंट 2 जर आपल्या मनाचं क्रिएशन असेल तर मी इथं काही क्रिएट करू शकतो ना. बरोबर आहे. सो मला हवी ती रियालिटी, मला जो एक्सपिरियन्स करायचा आहे, इमोशनल एक्सपिरियन्स, ती मी रियालिटी इथं कशी क्रिएट करीन, इव्हेंट 2 कसा क्रिएट करीन, की जेणेकरून माझी इमोशनल स्टेट माझ्या हातात असेल. आणि NLP असेच टूल आणि टेक्निक्स देतं. सो कोणते जनरलायझेशन मी लाईफमध्ये कॅरी करतोय, कोणते करायला पाहिजेत. आणि लोक जाणतेपणे अवतीभोवतीचे लोक आपल्याला जनरलायझेशन द्यायला लागलेत. लोक देतात, न्यूज देतात, न्यूज़पेपर देतात, ॲडव्हर्टाइज जनरलायझेशन बेस्ट डेज काम करतात. क्या आप स्त्रियों की क्रीम यूज कर रहे हो? अरे स्त्रियांची क्रीम वापरायची नसती, पुरुषांची वापरायची. सो जनरलायझेशन, एक नवं जनरलायझेशन क्रिएट आतमध्ये केलं. सो जाहिराती हे कॉन्शियसली जनरलाइज करायचं काम करतात, जनरलायझेशन घडवून आणतात. त्याच्यामुळे तुमचं बिहेवियर सेल्सकडं किंवा वस्तू खरेदी करण्याकडे जातं. की एक पर्सन आहे, 10-20 लोक एकाच समजा रूममध्ये बसलेत आणि अचानक तिथे एखादा साप आला, तर सगळेच लोक एकाच वेळी प्रतिसाद सेम देत नाहीत. काही लोक ॲक्च्युली प्रचंड घाबरतील, काही लोकांना फोबिया होईल, काही लोक खुर्चीवरती चढून बसतील, काही लोक मारायला जातील, काही लोक म्हणतील मारू नका, त्याला ॲक्च्युली केअर घेतील. मग त्या 20 लोकांची एकाच घटनेमध्ये प्रतिसाद वेगवेगळा काय? कारण घटना एकच घडते आहे, इव्हेंट 2 प्रत्येकानं वेगळा क्रिएट केला आहे. आणि जो इव्हेंट 2 वेगळा क्रिएट केला आहे त्याच्यामुळे त्याची इमोशनल स्टेट वेगळी आहे. सो काही लोकांच्या हातात फोबिया क्रिएट झाला आहे, काही लोकांसाठी भीती क्रिएट झाली आहे, फिअर आहे, काही लोकांच्या हातात ॲग्रेशन आहे, अँगर आहे की पटकन मारून टाकावा, आणि काही लोकांना असं वाटतं की केअर घेतली पाहिजे, मुका प्राणी आहे, त्याचा काही दोष नाही, उलट तो चुकलाय, त्याला काहीतरी आपल्याला दुसरीकडे द्यायला हवं. बरोबर. म्हणजे इव्हेंट 2 हा प्रत्येकानं अनकॉन्शियसली क्रिएट केलाय. बरोबर. मग माझे हेच कॉन्सेप्ट आपल्या लाईफमध्ये कशी लागू होती, तर माझ्या लाईफमधले जे काही प्रतिसाद आहेत ते घटना तशी आहे म्हणून नाही आहेत, मी त्या घटनेला माझ्या हात तसं क्रिएट केलंय म्हणून आहे. मग माझं हे क्रिएशन कसं बेटर होऊ शकेल? मनीविषयी मी काय पजेस करतोय किंवा काय माझ्या हातमध्ये थिंक करतोय, रिलेशनविषयी काय करतोय, किंवा अजून वेगळ्या गोष्टींविषयी माझ्या हातमध्ये इव्हेंट 2 काय क्रिएट झालाय, ज्याच्यामुळे माझी ही इमोशनल स्टेट अशी क्रिएट झाली.